रारंग ढांग 23. पूर्वी ब्रिटिश सैन्यात ज्या अधिकाऱ्याला कोर्ट मार्शल पुढे उभं करायचं असेल त्याची तलवार काढून घेतली जाईल. ही तलवार कमरेच्या पट्ट्याला अडकवलेली असे म्हणून त्याला पट्टाही वापरायची परवानगी नसे. भारतीय सैन्याच्या बहुतेक परंपरा ब्रिटिश सैन्यापासून चालत आलेल्या. आता भारतीय अधिकारी तलवार वापरत नाहीत, पण कोर्ट मार्शल व्हायच्या अधिकाऱ्याचा पट्टा काढून घेण्याची प्रथा अद्यापही पाळली जाते. विश्वनाथला टास्क फोर्सच्या हेडक्वार्टरला आणण्यात आलं तेव्हा त्याच्या अंगावर गणवेश होता, पण पट्टा तेवढा नव्हता. हा केवळ वरवरचा बदल. कोर्ट मार्शल व्हायच्या अधिकाऱ्याकडं पाहण्याची लोकांची दृष्टीही बदलते. इतके दिवस आपल्यातला असलेला अधिकारी परका होतो, त्याकडं पाहणारी लोकांची नजर अलिप्त आणि परकी होते. विश्वनाथला हे जाणवलं. यापूर्वी टास्क फोर्स HQला तो 2-3 वेळा येऊन गेला होता. त्यावेळी मिळालेली वागणूक आणि आत्ताची ह्यात जाणवण्याजोगा फरक होता. त्यातून विश्वनाथ सिव्हिलियन अधिकारी. वास्तविक ही केस सिव्हिल कोर्टातही दाखल होऊ शकली असती, पण हजारो रुपयांचा बॉर्डर रोडचा माल वापरला गेला होता. फॉरवर्ड विभागातल्या सीमेलगतच्या जागेवर सिमेंट, लोखंड, गर्डर्स या गोष्टी पोहोचत्या करायला उशीर होणार होता आणि त्यावर अवलंबून असलेल्या योजना तेवढ्या लांबणीवर पडणार होत्या. त्यामुळं विश्वनाथला आर्मी कोर्टासमोरच उभं करण्यात येणार होतं. विश्वनाथला एक खोली देण्यात आली होती. तिथंच त्याच्यासाठी मेसमधून जेवण येई. त्याला बाहेर हिंडण्या फिरण्याची मुभा होती, पण कुठं जाणार, कुणाशी बोलणार? त्याला रारंग ढाग, किन्नौर कैलास आणि शुभ तुषारांनी नटलेली सतलज आठवे. त्यांच्या सान्निध्यात काम करताना तासचे तास भरकन संपत. इथे बहुतेक वेळ 4 भिंतीत तो काही वाचण्यात घालवी. ऑर्डरीने येऊन त्याला सांगितलं, साहेब, मेसमध्ये आपल्याला बोलावलंय. कुणी? नाव माहीत नाही साहेब. आज कोणी अधिकारी सिमल्याहून आले आहेत. मेस शेजारच्या खोलीत वाट पाहत असलेले गृहस्थ विश्वनाथला म्हणाले, मी मेजर दुर्गाप्रसाद. वेस्टर्न कमांड हेडक्वार्टर्सनं तुमचा वकील म्हणून माझी केलेली आहे नेमणूक. बसा. समोरच्या खुर्चीवर विश्वनाथ बसला. सिगरेट पेटवत मेजर दुर्गाप्रसाद म्हणाले, तुमच्यावरचे आरोप तुम्हाला माहीत आहेत का? मी तुम्हाला ते परत एकदा सांगतो. त्यानंतर आपण एक एक आरोप घेऊन त्याला काय उत्तर द्यायचं ते ठरवू. त्यांनी फाईल उघडली. काही पानं उलटली. लेफ्टनंट विश्वास मेहेंदळे. आरोप: बॉर्डर रोडच्या बांधकाम साहित्याचा गैरवापर व त्या संबंधात अफरातफर. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आज्ञेचं उल्लंघन. स्वतःच्या अखत्यारीत नसलेल्या गोष्टी आवश्यक ती परवानगी घेतल्या वाचून करणं आणि ह्या सर्वांमुळं ठरवलेल्या कामास दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक वेळ लागल्यामुळं सैन्याला व बॉर्डर रोडला अकारण खर्चात घालणं आणि त्रास होईल अशी जाणूनबुजूक वर्तणूक करणं. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ते प्रथम मला सांगा. ते योग्य भाषेत कसं मांडायचं हे मी पाहीन. मला काहीच म्हणायचं नाही. उद्या तुमची केस सुरू होईल. प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत कर्नल इंद्रसिंग बादल. तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकलंय? नाही. चांगला अधिकारी आहे. स्पष्ट वक्ता, कडक आणि स्वतःच्या विचारानं चालणारा. तुमची बाजू त्याला पटली तर तो तुमच्यासाठी काहीही करील. नाही पटली तर वेल, मे गॉड सेव्ह यू. विश्वनाथ काही बोलला नाही. मेजरनी त्याला विचारलं, तुमच्या बाजूनं फ्रेंड ऑफ द एक्युज्ड म्हणून तुम्हाला हवा असलेला कोणीही अधिकारी उभा राहू शकतो. अडचणीच्या प्रसंगी तुमच्या बाजूचा पुरावा, साक्षीदार, माहिती या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. तुम्हाला कुणाचं नाव सुचवायचं आहे? नाही. आपणहून एक नाव कोर्टाकडं आलेलं आहे. त्यांना मी भेटलो. कुणाला भेटलात? कॅप्टन मीनू खंबाटा. त्यांनी काय सांगितलं? त्याच्या मते हा तुमच्यावर अन्याय आहे. ज्या परिस्थितीत हे बांधकाम करण्यात आलं तिचा विचार करता तुम्हाला त्याबद्दल जबाबदार धरता येणार नाही. त्यांनी हे माझ्याबद्दलच्या आपलेपणाच्या पोटी सांगितलं असावं. त्या बांधकामाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. विश्वनाथ, बरोबरची 6-7 माणसं नजरेसमोर दगडामध्ये गाडली जातात. काही थोड्या अंतरानं आपण वाचलो, एरवी आपणही त्यात असतो, ही भयानक जाणीव धारदार पात्यासारखी काळजात घुसते. अशा वेळी भावनेच्या भरात माणूस असं काही करतो
की जे सैन्याच्या शिस्तीत काही वेळा बसत नाही. मेजर साहेब, माफ करा. मी जे काही केलं ते भावनेच्या भरात निश्चित नाही. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची आणि कामाच्या तासांची काटेकोर आखणी मी अगोदर केली होती. त्याबद्दलचे कागद, नकाशे, आकृत्या आपणास माझ्या फाईलमध्ये मिळू शकतील. हेही तुम्ही कोर्टात सांगणार आहात काय? मला वाटतं त्यांनी विचारलं तर हेही सांगून टाकावं. मेजर दुर्गाप्रसाद उठून उभे राहिले. लेफ्टनंट विश्वनाथ, या केसमध्ये कर्नल बादलांच्याकडून सुटका करून घ्यायची असेल तर माझा सल्ला एवढाच की बेटर यू कीप युअर बिग माउथ शट, दॅट्स ऑल. परत विश्वनाथकडं वळूनही न पाहता मेजर दुर्गाप्रसाद त्या खोलीतून बाहेर पडले. आय, कर्नल इंदर सिंग बादल, swear by Almighty God that I will well and truly try the accused before the court according to the evidence, and that I will duly administer justice according to Army Act without partiality, favor or affection. कर्नल बादलांच्या भारदस्त आवाजानं खोलीतलं वातावरण गंभीर झालं. कर्नल बादलांच्या दोन्ही बाजूस कोर्ट मार्शलचे मेंबर्स बसले होते. कोर्टासमोर उजव्या बाजूस प्रॉसिक्युटर मेजर दौलतसिंग बग्गा होते आणि दुसऱ्या बाजूस आरोपीचे वकील मेजर दुर्गाप्रसाद. सिव्हिल कोर्टासारखा इथं आरोपीसाठी पिंजरा नव्हता. खोलीच्या डाव्या बाजूस एक चौकोन आखण्यात आला होता. त्या चौकोनात लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे यास उभं करण्यात आलं होतं. कोर्ट मार्शलच्या नियमाप्रमाणे कोर्टाच्या मेंबर्सची नावं त्याला अगोदर वाचून दाखवण्यात आली आणि त्यांच्याबद्दल त्याचा काही आक्षेप आहे का हे त्याला विचारण्यात आलं. त्यानं नाही म्हणून सांगितल्यावर प्रिसाइडिंग ऑफिसरने शपथ घेण्यास सुरुवात केली. आय डू फर्दर स्वेअर दॅट आय विल नॉट डिस्क्लोज ऑर डिस्कवर द ओथ or opinion of any particular member of this court material, unless required to give evidence thereof by a court of justice or a court martial in due course of law. शपथ सांगून कर्नल बादल खाली बसले. त्यांच्या मागोमाग दोघा मेंबर्सनी शपथ घेतली आणि त्यानंतर शॉर्ट हँड रायटरनं सर्व आपापल्या जागी बसले. सिव्हिल कोर्टासारखी येथे प्रेक्षकांची गर्दी नसते. मोजकी माणसं, मोजके साक्षीदार, मोजके प्रश्न आणि फार तर 2 अथवा 3 दिवसात केसचा निकाल. विश्वनाथवरचे आरोप वाचून दाखवायला सुरुवात झाली तसे मेजर दुर्गाप्रसाद त्याच्याकडं पाहू लागले. स्वतःचा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी विश्वनाथ उगीचच जास्त काही बोलेल तर त्या केसचा निकाल पुढच्या अर्ध्या 1 तासात होऊन जायचा. इतरांची नेहमी थट्टा करत असणारा मीनू देखील आपली बोटं क्रॉस करून खोलीच्या मागील बाजूस बसला होता. आरोप वाचून बसल्यावर विश्वनाथला ते मान्य आहेत काय म्हणून विचारण्यात आलं. विश्वनाथनं कोर्टाला सांगितलं, वाचून दाखवण्यात आलेल्या माझ्यावरच्या आरोपांबद्दल मी दोषी आहे असं मला वाटत नाही. मेजर दुर्गाप्रसादांनी लगेच उठून सांगितलं, आर्मी कायद्याच्या कलम नंबर 52 प्रमाणे आरोपीनं दिलेलं उत्तर हे नॉट गिल्टी असं समजण्यात यावं. कर्नल बादलांनी सांगितल्यावर शॉर्ट हँड रायटरनं नॉट गिल्टी असं लिहून घेतलं. पहिली साक्ष कॅप्टन शर्मांची झाली. कॅप्टन शर्मा हे सप्लाय विभागाच्या चीफ इंजिनियरच्या ऑफिसमधील अधिकारी. विश्वनाथने केलेल्या बांधकामाची पाहणी करून त्यांनी सविस्तर रिपोर्ट तयार केला होता. बांधकामासाठी किती रकमेचं साहित्य वापरलं गेलं त्याबद्दल प्रॉसिक्युटर मेजर दौलतसिंग बग्गा यांच्या प्रश्नांना त्यांनी मोजक्या शब्दात उत्तरं दिली. मेजर दुर्गाप्रसादनी त्यांना काही प्रश्न विचारले नाहीत, पण प्रिसाइडिंग ऑफिसर कर्नल बादलने विचारलं, हे एवढं काम व्हायला किती दिवस लागले असतील? बरोबर 10 दिवस. या गतीने इथं काम होत असतील तर ती एक विलक्षण गोष्टच घडली पाहिजे. ह्या 10 दिवसात त्यांनी तिथले दगड हलवले, रस्ता मोकळा केला, सिमेंटची पोती वाहून आणली, आखणी केली आणि खांब बांधून पूर्ण केले असं तुम्हाला म्हणायचं आहे? होय, असं घडलं हे खरं आहे. ह्या बांधकामात ज्यांनी काम केलं त्यांच्यापैकी कोणी कोर्टात हजर आहे का?
क्षणभर कोर्टात शांतता पसरली. प्रॉसिक्युटर मेजर बग्गा उठून म्हणाले, तो साक्षीदार सुभेदार ठाकूर हे उद्या कोर्टात हजर होणार आहेत. कर्नल बादल बरोबरच्या मेंबर्सशी काही बोलले आणि त्यांनी सांगितलं, कोर्टाच्या मेंबरना हे बांधकाम प्रत्यक्ष पाहायचं आहे. ते पाहिल्यानंतर ही केस पुढे चालवण्यात येईल. कोर्ट उठलं तसे खोलीतले सर्व लोक उभे राहिले. कर्नल बादलांच्या मागोमाग मेंबर्स बाहेर पडले. कोर्ट मार्शलचे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि मेंबर ऑफ द कोर्ट बांधकामाच्या पाहणीसाठी येत असल्यानं कर्नल राईटनी मेजर बंबांना फोनवर सांगितलं. तशी 9th फील्ड कंपनीमध्ये मोठी घाई उडाली. कॅप्टन नायर डिटॅचमेंट 3चं काम पाहत होता. मेजर बंबांनी त्याला फोन करून निरोप दिला आणि ते स्वतः रारंगढांगाकडे निघाले. कोर्ट फार तर 2 किंवा 3 दिवसात ही केस संपवणार. त्यात एवढा वेळ खर्च करून रारंगढांगावरील काम पाहण्यासाठी ते येतील ही कुणाचीच अपेक्षा नव्हती. शिवाय इथे येऊन ते काय साधणार आहेत हे मेजर बंबांना समजेना. जे बांधकाम झालं होतं त्याचा सविस्तर रिपोर्ट कोर्टाला सादर करण्यात आला होता आणि हे बांधकाम विश्वनाथच्या सांगण्यावरून करण्यात आलं हे सांगणारे साक्षीदारही कोर्टासमोर उभे करण्यात येणार होते. या केसमध्ये असा कोणता वादग्रस्त मुद्दा नव्हता की ज्याकरता कोर्टाला इथपर्यंत यावं लागेल. 4 वाजता कर्नल बादल आणि कोर्टाचे मेंबर रारंगढांगात पोहोचले. त्यांच्या मागोमाग 2 जीपमधून प्रॉसिक्युटर, आरोपीचे वकील, स्टेनोग्राफर सगळीच मंडळी उतरली. रारंगढांगातील रस्ता, अपघाताची जागा आणि तिथं उभारण्यात आलेले खांब, दगडी छताला दिलेलं सिमेंट लायनिंग कर्नल बादल आणि मेंबर्सनी पाहिलं. खरोखरच एक एक खांबावर लान्स नाईक, सर्जेराव गायकवाड, सरदार बहादूर आणि अपघातात मृत्यू पावलेल्या गुरख्यांची नावं आणि अपघाताची तारीख होती. कर्नलने विचारलं, त्यावेळी लेफ्टनंट विश्वास मेहेंदळे हा एकटाच कमिशन्ड अधिकारी इथं होता? येस सर, कॅप्टन नायर म्हणाले. JCO कोण होता? सुभेदार ठाकूर सर. सुभेदार साहेब पुढे झाले आणि कर्नलला सॅल्यूट करून सावधानमध्ये उभे राहिले. त्यांना कर्नलने विचारले, हे वरचे गर्डर कुठून आणले? पुलासाठी आणले होते. त्यातले शिल्लक राहिलेले वापरले. आणि सिमेंट, लोखंड ते डिटॅचमेंट 4ला पाठवायचं होतं. म्हणजे सुभेदार साहेब हा माल ह्या कामासाठी नव्हता, तो दुसरीकडं पाठवायचा होता ह्याची तुम्हाला कल्पना होती? ह्या अनपेक्षित प्रश्नानं सुभेदार साहेब बावरले, तसेच स्तब्ध उभे राहिले. उद्या तुम्ही कोर्टापुढे उभे राहणार आहात, ते साक्षीदार की आरोपी म्हणून सुभेदार साहेब? या प्रश्नाचंही सुभेदार साहेबांच्याकडे उत्तर नव्हतं. किती वर्ष सर्व्हिस झाली? 20 वर्ष सर. सुभेदार साहेब, काही वेळा माणसं शेवटपर्यंत सुभेदार मेजर होतच नाहीत. त्यांना सुभेदार म्हणूनच रिटायर व्हावं लागतं. हे माहीत आहे काय तुम्हाला? सुभेदार साहेबांना राहवलं नाही. ते म्हणाले, साहेब, या डिटॅचमेंट 3ला तंबू ठोकल्यापासून मी इथं काम करतो आहे. त्याच दिवसापासून बहादूर आणि त्याचे गुरखे इथं काम करत होते. सर्जेरावही सुरुवातीलाच इथं कामावर आला. इथं तुम्ही उभे आहात त्याच जागी माझ्या नजरेसमोर ते सगळे दगडाखाली गाडले गेले. विश्वनाथ साहेब मला म्हणाले, त्यांची यादगिरी इथं उभी करायची आहे. त्या यादगिरीची मंजुरी करून मिळेल म्हणून आम्ही सर्व रात्रंदिवस राबतो. कॅनव्हा येईपर्यंत इथलं काम पूर्ण केलं. सुभेदार साहेब बोलायचे थांबले. कर्नलनेही त्यांना पुढं काही विचारलं नाही. गाडीकडं जाताना मेजर बंबांना ते म्हणाले, सुभेदार साहेबांना साक्षीसाठी उद्या HQला पाठवायची गरज नाही. येस सर. जीपभोवती ग्रेपचे जवान आणि लोकल लेबरची माणसं उभी राहिली. त्यातला एक माणूस पुढं आला. साहेब, एक अर्जी होती. बोला. तुमची परवानगी न घेता विश्वनाथ साहेबांनी हे बांधलं म्हणून हे सर्व पाडून टाकणार आहेत काय? कर्नल साहेब बोलले नाहीत. तसा दुसरा एकजण म्हणाला, साहेब, आमचा घाम आणि काही जणांचं रक्त सांडलं इथं. गेलेल्यांची यादगारी आहे ही. पाडू नका साहेब, पाहू. असं काहीसं मोघम उत्तर देऊन कर्नल गाडीत बसले. गाडी सुरू झाली. लोक बाजूला सरले. रारंगढांगातून गाड्या हेडक्वार्टर्सकडे धावू लागल्या. रारंगढांगातलं ते बांधकाम तू पाहिलं असशील जिमी. तिथली एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? कोणती? तिथल्या अपघातात मेली माणसं 7, पण तिथं खांब आहेत 8. त्यातला शेवटच्या खांबावर कुणाचं नाव आहे माहीत आहे? दुसऱ्या बाजूचा घोडा 2.5 घर पुढं नेत कर्नल राईट म्हणाले, नाही, माझ्या लक्षात नाही. कुणाचंच नाव नाही त्यावर. तिथल्या जागेचा विचार करता 8वा खांब उभारणं आवश्यक होतं. या विश्वनाथानं सांगितलं. तो खांब ही त्याची स्वतःची यादगिरी.
पुढं मागं उपयोगी पडेल. ऑर्डलीनं कर्नल बादलांच्यासाठी व्हिस्कीचा ग्लास आणला. कर्नलने ऑर्डलीला सांगितलं, व्हिस्की मला नको आहे. रम आहे का? ओल्ड मंक असली तर पहा. ऑर्डलीनं मान हलवली आणि तो ग्लास घेऊन परत गेला. जिमी, तुझी हरकत नाही ना इथं रम घ्यायला? मी कधी घेत नाही, पण तुम्हाला हवी असेल तर जरूर घ्या. कर्नल बादल हसून म्हणाले, माझी अडचण अशी की भूतकाळ विसरणं कठीण होतं. ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. सैन्यात मी सुरुवातीला रम पित होतो. ऑर्डरली रमचा ग्लास घेऊन आला. कर्नलने त्यात पाणी मिसळलं, एक घोट घेतला. ग्लास घेऊन ते कर्नल राईट समोर आले. जिमी, तुझ्या अंदाजाप्रमाणे ह्या बांधकामास किती दिवस लागावेत? इट डिपेंड्स. तुम्हाला काम पूर्ण करण्याची किती घाई आहे? व्हॉट आर दी स्टेक्स इन्व्हॉल्व? सर्वसाधारणपणे कमीत कमी 20 दिवस, जास्तीत जास्त कितीही वर्ष, अनंत काळापर्यंत. कर्नल राईट समोरचा उंट कसा वाचवायचा त्याचा विचार करू लागले. जिमी, या बांधकामास परवानगी नव्हती. ती कधी मिळण्याची शक्यताही नव्हती. तरीही विश्वनाथनं का केलं हे मला नक्की सांगता येणार नाही. कदाचित इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, कदाचित हे करण्याच्या परिणामांची कल्पना नसल्यामुळे. ह्या केसमधला तो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. रारंगढांगात किती खांब बांधलेत ह्याच्या चौकशीसाठी मला तिथवर जाण्याची जरुरी नव्हती. मी तिथं गेलो आणि हे लक्षात आलं की तिथल्या प्रत्येकानं ह्या बांधकामात भाग घेतला आहे. 20 वर्ष सैन्यात घालवलेल्या सुभेदार साहेबांनीही. या सर्वांना भावनाप्रधान म्हणता येईल काय? कर्नल राईट काही बोलले नाहीत. मेलेला उंट हातात घेऊन ते तसेच कर्नल बादलांच्याकडे पाहत राहिले. जिमी, सगळ्यांचीच भावनाप्रधानता ही अधिकाराविरुद्ध प्रतिरोध दाखवण्याचा एक मार्ग. हॅव यू गिव्हन अ थॉट? मला तसं वाटत नाही. अपघातात मृत्यू पावलेल्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात सहानुभूती होती, हे एवढंच कारण असावं. कर्नल बादलने ग्लास अर्धा अधिक रिकामा केला. ह्या विश्वनाथबद्दल तुझं काय मत आहे जिमी? अ ब्रिलियंट बट अ क्रँकी चॅप. ब्रिलियंट म्हणून युनायटेड कन्स्ट्रक्शनमध्ये त्याला नोकरी मिळाली आणि क्रँकी म्हणून त्याने ती सोडली. त्याचं काम पाहिलं, फर्स्ट क्लास. त्याच्याशी मी बुद्धिबळसुद्धा खेळलो आहे. धडाडी आहे. सगळ्याच रीतीनं विचार करण्याची कुवत आहे. पण तो तर रारंगढांगात. तू इथं 2 वेळा तो इथं आला होता. चीफ इंजिनियरच्या ऑफिसातले सर्वे रिपोर्ट्स त्याला हवे होते. कशाला? त्याच्या मते रारंगढांगात रस्ता बांधण्यात एका ठिकाणी धोका होता. त्याकरता रस्त्यावर आधारासाठी सिमेंटचे खांब बांधण्याची त्याला परवानगी हवी होती. जिमी, ती हीच जागा जिथं हा अपघात घडला. एकदम चमकून कर्नल राईटने बादलांच्याकडे पाहिलं. मग ती परवानगी तू दिलीस काय? काय झालं पुढे? कर्नल राईट बोलले नाहीत. कर्नल बादलनी ग्लास खाली ठेवला. ओठावरून हात फिरवून ते म्हणाले, मी सांगतो जिमी काय झालं ते. जे कोणत्याही सरकारी कचेरीत घडतं तेच घडलं. ते पेपर्स तू जर पाठवलेत आणि अद्याप ते प्रोजेक्ट ऑफिसमध्येच आहेत. त्यावर कुणीच काही निर्णय अद्याप घेतलेला नाही. खरं आहे ना? उत्तराकरता कर्नल बादल थांबले नाहीत. राहिलेला ग्लास त्यांनी संपवला आणि गुड नाईट म्हणून ते बाहेर पडले. गुड इव्हिनिंग. विश्वनाथ वाचत बसला होता. मधून काही नोट्स काढत होता. त्यानं वर पाहिलं. कॅप्टन मिनू खंबाटा आत येत होता. गुड इव्हिनिंग, विश्वनाथ हसून म्हणाला. तिथल्या खुर्चीवर बसत मिनू म्हणाला, काय लिहितो आहेस? काही महत्त्वाचं नाही, थोडंसं होमवर्क करत होतो. मेजर दुर्गाप्रसाद सांगत होते तू कोऑपरेट करायला तयार नाहीस म्हणून. कोऑपरेट म्हणजे काय? उद्या डिक्शनरी आणून देतो. उगीच मला प्रश्न विचारू नकोस. दुर्गाप्रसाद म्हणतात ते खरं आहे ना? नाही मिनू, कायद्याच्या कोणत्याही शाब्दिक कसरती किंवा बारीक सारीक पळवाटा यावर माझा विश्वास नाही. जे मी केलंय ते केलंय आणि त्याची जबाबदारी स्वीकारायला माझी तयारी आहे. म्हणून त्यांनी तुला तुझं तोंड बंद ठेवायला सांगितलंय. तू काय इथं हुतात्मा व्हायला आला आहेस? तुझ्या ह्या प्रामाणिकपणाबद्दल तुला काय पद्मश्री द्यायला हवी. पद्मश्री का दिली जाते हे मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणासाठी ती दिली जात असेल तर ती मला काय मिळू नये हे तू सांगशील काय? विशू, इथं आर्मीचा कायदा आहे. तू जे केलंस ते आर्मीच्या शिस्तीत बसत नाही. इथे आलेल्या दिवसापासून त्या शिस्तीबद्दल मी ऐकतो आहे.
जणू ती फक्त इथेच आहे आणि बाहेर तिची जरुरीच नसते. मीनू, जे केलं ते मी नाकारत नाही, पण ज्या लांबलचक आरोपांची यादी मला वाचून दाखवली जाते त्याबद्दल मी जबाबदार आहे किंवा ते गुन्हे मी केलेत असं मला वाटत नाही. विशू, तुझ्या भाषेत ते काय असेल ते असो, आर्मीच्या भाषेत मात्र तो गुन्हा आहे. आर्मीची भाषा ही माझी भाषा नाही, एवढाच त्याचा अर्थ. आम्हाला एकमेकांना समजून घेणं ही गोष्ट कठीण आहे. त्यातून मार्ग एवढाच, मला आवश्यक वाटलं ते मी केलं. आता त्यांना जे करायचं ते करीत आहेत. त्याबद्दल तू आणि मी कशाला भांडत राहायचं? मला सांग, बाहेर काय चाललं आहे? आज प्रिसाइडिंग ऑफिसर आणि मेंबर्स ऑफ द कोर्ट रारंगढांगाला भेट देऊन आले. त्यांच्याबरोबर मीही होतो. ज्यात मला इंटरेस्ट आहे. काय काय झालं तिथं? ते बांधकाम पाहून सगळे थक्क झाले. अजंठा एलोरा प्रमाणे तूही टुरिस्ट आकर्षण म्हणून प्रवाशांना दाखवण्यासाठी खुलं करण्यात येणार आहे. हॅप्पी? येस, हॅप्पी आय एम. पुढं सांग. खूप लोक जमले होते तिथं. आपले जवान तर होतेच, पण आजूबाजूच्या गावातूनही लोक आले होते. त्यात शांताराणी कुठे दिसते का एवढंच मी पाहत होतो. दिसली नाही, पण एक गोष्ट सांगण्याजोगी घडली. कोर्टाची इन्स्पेक्शन संपली आणि ते परत जायला निघाले तशी तिथल्या लोकांनी कर्नल बादलला विनंती केली, हे बांधकाम तुमच्या परवानगी वाचून झालं, पण कृपा करून ते पाडून टाकू नका. का? ते पाडून टाकायचा विचार आहे कोर्टाचा? बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकता येतं, पण महत्त्वाचं हे की ते बांधकाम कायदेशीर नाही ह्याची कल्पना असताही तुझ्याबरोबर अनेकांनी तेथे काम केलं, म्हणजे गुन्ह्यात तेही सहभागी झाले आणि त्यासाठी तुझ्याप्रमाणे सगळ्या डिटॅचमेंट 3शी ॲक्शन करता येईल ह्याचा तू कधी विचार केला आहेस का? नो, मी दिलेला हुकूम ते पाळत होते. फक्त कायदेशीर हुकूम तेवढेच पाळण्यासाठी असतात आणि विशू हा हुकूम कायद्याला धरून नव्हता हे त्यांच्यापैकी बहुतेक सर्वांना निश्चित माहीत होतं. पण मीनू, जे केलं त्याची जबाबदारी फक्त माझीच होती. हे तुझं मत, आर्मीचं नाही. तिथल्या प्रत्येकाला चार्जशीट करता येईल, तेव्हा एकच कर, कीप युअर बिग माउथ शट. जमेल का? पाहीन. कशात पाहशील? मेजर दुर्गाप्रसादनी तुला सांगितलं होतं. आता मी सांगतो, गप्प रहा. विश्वनाथ बोलला नाही. ए विशू, गप्प राहणार असेल तर मी तुला एक सुरेख भेट देईन. काय? हे पत्र डिटॅचमेंट 3ला येऊन पडलं होतं. मीनूनं इनलँड लेटर विश्वनाथसमोर ठेवलं. अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठं होता? ते सर्जेराव आणि बहादूर नेहमी तुमच्याबरोबर असत, ते होते ना? खरं सांगा, तुम्हाला काही झालेलं नाही ना? अपघात झाला म्हणजे काय झालं? सुरुंग अचानक उडाला की गाडीचे ब्रेक फेल झाले? काय झालं तरी काय? रारंगढांगात अपघात होऊ नयेत म्हणून तुम्ही एवढी काळजी घेत होता, तरीही हा अपघात कसा झाला? 2 ओळींच्या तारेवरून कसं समजणार? तुमच्या वडिलांना हे समजेल तेव्हा त्यांची काय स्थिती होईल? वृद्धावस्थेत माणसं हळूवार होतात, बोलून दाखवत नाहीत, पण सहन करण्याची शक्ती कमी झालेली असते. ह्या वयात त्यांचा जीव सतत टांगणीला तुम्ही का लावून ठेवत आहात? तुमचं प्रत्येक पत्र उघडताना माझी छाती धडधडत असते. सतत मनावर एक दडपण, जीवघेणी काळजी. तुमची केवळ ओळख असलेल्या माझी ही स्थिती, तर तुमच्या वडिलांची काय होत असेल? बस झालं, खूप छळलत त्यांना. हे असले धोके पत्करणं पुरे झालं. आता लवकर परत या. विश्वनाथ वाचायचा थांबला. त्याच्या मनात आलं, कायदा, शिक्षा, तुरुंगवास यापेक्षा कितीतरी माणसं गप्प राहण्याचं कारण हेच असावं.